भाऊसाहेब, इथे भरपूर वायर अशा उघड्याच पडल्यात. तू जरा लक्ष ठेवा लाइटिंग करण्याच्या वेळी. पाणी विणी गेलं ना चुकून तर शॉर्ट सर्किट होईल. आणि हो, यावेळी नवरात्रीचं डेकोरेशन एकदम मस्त झालं पाहिजे, कळलं ना? यो ब्रो काय भाषा आहे. अरे पोपटलाल, थांब. ओ क्या बात आहे. एकदम फुल स्लीव शर्ट, एकदम टकिन, आणि क्या बात आहे. मस्तपैकी चकाचक बूट. कुठे चाललास? भिडे, शिक्षक असून तुला इतकंही नाही साधं माहित की कोणी शुभ कामासाठी बाहेर जात असेल तर त्याला असं मागून थांबवायला नाही पाहिजे. शिक्षक आहे म्हणूनच माहित आहे की असल्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नसतो. मागून पुढून आजूबाजूने कुठूनही थांबवलं ना तरी काही प्रॉब्लेम होत नसतो, काही फरक पडत नाही. बरं, आता 10 वाजता क्लब हाऊस मध्ये सोसायटीच्या नवरात्रीची स्पेशल मीटिंग आहे. अरे सेक्रेटरी असून ना तुझ्या मॅनेजमेंट मध्ये ना खूप गडबड आहे. अरे आज नवरात्र आहे आणि आजच तुला मीटिंग करायची आहे, आधी नाही करू शकत होतास? पोपटलाल, नवरात्रीची सगळी तयारी झालेली आहे. एक महत्वाचा निर्णय लास्ट मोमेंटला घ्यायचा आहे म्हणून मीटिंग बोलावली. भिडे, तू तुझी ही मीटिंग कॅन्सल करून टाक. मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. चल बाय. बाय काय बाय? तुझी कुठली महत्वाची मीटिंग आहे पोपटलाल? पोस्टपोन करून टाकती. चल. अरे काय पोस्टपोन करून टाक? माझी मीटिंग ना पोस्ट होऊ शकते ना कुरिअर होऊ शकते. माझं जाणं खूप गरजेचं आहे. मला त्या डिवोर्सच्या वकिलाला भेटायला जायचंय. आतापासून म्हणजे? नाही म्हणजे तुझं अजून लग्नच नाही झालं आणि तू डिवोर्स वकिलाकडे चाललाय? अरे कसा मित्र आहेस रे तू? माझं अजून लग्न नाही झालंय आणि तू माझ्या डिवोर्सची गोष्ट करतोयस? अरे मी कुठे काय बोललो पोपटलाल? तूच तर म्हणालास नाही की तू डिवोर्स वकिलाकडे चाललाय. अरे मग डिवोर्स वकिलाकडे माणूस डिवोर्स साठीच जातो काय? मी डिवोर्स वकिलाकडे लग्नासाठी चाललोय रे. अरे बघ ना एक लेडी वकील आहे ना, ती डिवोर्सची स्पेशलिस्ट आहे, प्रतिभा. आता त्यांना 2 दिवसापूर्वी ताजा डिवोर्स झालाय ना. त्यांचाच? हो त्यांचाच. मग आता मी त्यांनाच भेटायला चाललो आहे हे सांगायला की मी लग्नासाठी अजून अवेलेबल आहे. हो, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. भिडे, माझं असं म्हणणं आहे की लग्न करायच्या वेळी मुलीचा स्वभाव आणि तिचे गुण बघितले पाहिजेत. ती डिवोर्सी आहे की कुमारी हे अजिबात महत्वाचं नाहीये. म्हणूनच डिवोर्सी मुलीशी लग्न करून मला समाजात एक एक्झाम्पल सेट करायचं आहे. शाबास पोपटलाल, शाबास. अरे मला तुझा अभिमान आहे. थँक्यू. एखाद्या डिवोर्स्ड मुला किंवा मुलीसोबत कुमार किंवा कुमारीने लग्न करायलाच हवं. हा बघ, आला तुझ्या होणाऱ्या वहिनीचा व्हॉइस मेसेज. आता ती विचारत असेल की कुठे राहिलात, आतापर्यंत पोहोचलात का नाहीत? मी कधीची तुमची वाट बघते, कधी येणार? अरे पण आधी ऐक तरी. हा, तू पण ऐक ना. हॅलो पोपटलालजी, जर तुम्ही मला भेटायला तुमच्या घरातून निघाला असाल तर प्लीज तुम्ही तुमच्या घरी परत जा. कारण माझ्या नवऱ्याशी डिवोर्स झाला होता, पण 2-3 दिवसांच्या वियोगानेच माझ्या नवऱ्याला पश्चाताप झाला. त्यांनी माझी माफी पण मागितली आणि आमची सेटलमेंट पण झाली. सॉरी पोपटलालजी. पोपटलाल हे बघ, मी समजू शकतो पण तू दुःखी नको होऊस भाऊ. आणि मी तर म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय? हा, जरा विचार कर पोपटलाल की तिच्या नवऱ्याला 2 दिवसात रिअलाइज झालं, तो परत आला. जर तुझं लग्न झालं असतं आणि त्याच्यानंतर त्याला रिअलाइज झालं असतं तर? अरे पण त्याला रिअलाइज झालंच का? अरे तू काही चांगलं नाही बोलू शकत का रे? हे सगळं ना तुझ्याचमुळे झालं इकडे. माझ्यामुळे? हो, तू अपशकुन केलास म्हणून माझं स्थळ हातचं गेलं इकडचं. पोपटलाल, तू पुन्हा अंधश्रद्धा मानतोयस भाऊ. असा अपशकुन वगैरे काही नसतो. ठीक आहे, आता ना हे लग्न वगैरे सगळं विसरून जा. अरे आणि मीटिंग वर कॉन्सन्ट्रेट कर. अरे आता मला मीटिंगला नाही यायचं. मीटिंग मध्ये जे काही होणार आहे तू आता मला सगळं सांगून टाक. पोपटलाल, असं कसं चालेल भाऊ? तू एक जबाबदार नागरिक आहे, सोसायटीचा कमिटी मेंबर आहे. आणि जरा बघ पोपटलाल, नवरात्री तिथे देवी बसलेली असेल, तिच्या आशीर्वादाने तुला तुझी बायको मिळेल. आणि मीटिंगच्या सगळ्या गोष्टी मी तुला इथेच सांगितल्या, तर मग मीटिंगचा काय फायदा? ठीक आहे बाबा, येतो मी मीटिंगला. चल. ए जेठ्या. हा, आलो बापूजी, आलो. काय झालं बापूजी? बोटांमध्ये दुखतंय का? गुड मॉर्निंग काकाजी. अरे गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग. या 1 मिनिट. सॉरी, आय थिंक तुम्ही बिझी आहात. मी नंतर येते. हा. नाही, बिझी नाही आहोत बबिताजी. ते काय की बापूजींच्या बोटामध्ये जरा दुखतंय, तर मी विचारत होतो की दुखतंय तर काही लागलंय का, काय झालं? तेवढ्यात तुम्ही आलात, त्यामुळे बोलणं अर्धवट राहिलं ना, म्हणून म्हटलं 1 मिनिट. अच्छा, म्हणूनच 1 मिनिट. हा बापूजी सांगा ना काय झालं? हा काकाजी, काय झालं तुम्हाला? नाही, काय नाही झालं. काहीच नाही काय बापूजी, आताच तर तुम्ही बोललात की माझ्या बोटात दुखतंय म्हणून. सांगा ना काय झालंय?
तुला आत्ताच ऐकायचंय? हो, म्हणजे जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर त्याचा इलाज करता येईल. हो ना बबिताजी? हो हो ऑफकोर्स. ठीक आहे, ये बैस. बबिता बेटा तू पण बस. अच्छा हा. तू ये इकडे. आता ऐक, आज सकाळी मी काकडी या तलावावर उंटाची स्वारी करत होतो. आज सकाळी? हो, आणि तिकडे मी केशर कुल्फी पण खात होतो. अरे, असं सेम टू सेम तर माझ्या स्वप्नात झालं होतं. आणि मग तेव्हाच कोणीतरी माझा हात असा पकडला आणि मग असा 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 हा, अगदी अशीच माझी बोट मोडून टाकलीत. कमाल आहे बापूजी, सेम टू सेम स्वप्न आज मी पाहिलं. अरे मग बापू चट, मी तुझ्याच स्वप्नाची गोष्ट करतोय. आज सकाळी तू जेव्हा गाढ झोपला होतास ना, तेव्हा मी तुला उठवायला आलो होतो. तेव्हा तू हेच स्वप्न बघत होतास. मग तू माझा हात सुनबाईचा हात समजून पकडलास आणि मग असा 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 करून माझी बोट मोडून टाकलीस. सॉरी सॉरी बापूजी, ते गाढ झोपेमुळे ते लक्षात नाही आलं ना. सॉरी. अरे काय सॉरी, एवढी काय गाढ झोप जट्या? नाही, काय झालं बापूजी, काल ती दयाची खूप आठवण येत होती. मग दयाच्या आठवणीत झोपच येत नव्हती. तर मग जेव्हा झोप आली तेव्हा खूप उशीर झाला होता, म्हणून मी सकाळी गाढ झोपेत होतो. हा, आणि काय की ते दयाच्या आठवणीमुळे मला स्वप्न पण दयाचंच आलं. त्यामुळे ही सगळी गडबड होऊन गेली बापूजी. सॉरी. मी तुम्हाला काही औषध वगैरे लावू का? नको, औषध लावण्या एवढं नाही दुखत आहे. हा बबिता बेटा, हा बोल, काही काम होतं? हो, ते ऍक्च्युली मला जेठाजींकडेच काम होतं. जेठाजी, तुमचं दया बहिणीशी बोलणं झालं? कधी येत आहेत त्या? अरे हो जेठ्या, अरे सुनबाईला फोन करून विचार तर कधी येणार आहे. अरे तिच्याशिवाय फक्त नवरात्रीच नाही, घर पण सुनं वाटतंय. नाही नाही बापूजी, बरोबर आहे. मी आत्ता दयाला फोन लावतो. डायल केलेला नंबर कव्हरेज. अहो, या दयाचा फोन कधी लागतच नाही बापूजी. आता सुंदरलाच करावा लागेल. तुम्ही डायल केलेला बोला. नंबर सध्या बंद आहे. या सुंदरचा नंबर आता स्विच ऑफ येतोय. दुसरा नंबर लावून बघतो. बोला, व्हॉइस मेसेज आहे ह्याच्यामध्ये. जाऊ दे, चौथ्या नंबरवर पण लावूनच टाकतो. सुंदर भाऊंकडे किती मोबाईल्स आहेत? 5-6 नंबर आहेत, पण त्याच्यातला चालणारा एकच नंबर आहे. एवढे सगळे नंबर्स? हो, अहो तो एक नंबरचा बिझनेसमन आहे ना, तेव्हा मोबाईल एवढे सगळे ठेवायला लागतात. अहमदाबाद मध्ये मोठं काम आहे. लागला लागला. माझ्या भाऊजींचा फोन माझ्या मायडियर ताईसाठीच असेल. फोन उचला. तुम्ही फोन नाही उचललात तर त्यांना वाईट वाटेल. हा, ते पण बरोबर आहे. हॅलो माय डिअर भाऊजी. हॅलो. या 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 भाऊजी, फेमस खमण खाण्यासाठी या. एकदम गरमा गरम आहे. अरे नाही भाऊ, नाही, आता खमण बिमण काही खायचं नाहीये भाऊ. ओ माय डिअर भाऊजी, तुम्हाला व्हिडिओ कॉल करून मस्त गरमा गरम खमण दाखवतो. तुमचं खाण्याचं मन होऊन जाईल. ओके? नाही नाही नाही, ऐक. हॅलो हॅलो. काय झालं? तो व्हिडिओ कॉल करतोय. भाऊजी, तोंडाला पाणी सुटलं की नाही? इथे मी दयाच्या दर्शनासाठी मरतोय आणि हा चिचुंद्र्या मला ढोकळ्याचं दर्शन घडवतोय. पार्टी, आओ खमण खावा. नाही नाही, खाताना बोलायचं नसतं. हा, चुपचाप खा. या भाऊजी या, काकरिया तलावामध्ये होडीत गरबा खेळूया. होडीत? हा. तू पण खेळणार? हो. मग होडी बुडून नाही जाणार बेटा? भाऊजी, खमण खायचं मन झालं की नाही? अरे नाही भाऊ, मी नाश्ता करून बसलोय. ते सोड, तू माझा ऐक. माय डिअर भाऊजी, एक गरमागरम खमण खाऊन तुम्हाला फोन करू, नाहीतर थंड होऊन जातील. नाही 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 नाही. खबरदार जर तू फोन कट केलास तर. नाही, कसा बसा तुझा हा नंबर लागलाय. 4-5 वेगवेगळे नंबर ट्राय करून झाल्यावर आता तुम्हाला एक गोष्ट सांग, जर तुला एकच नंबर चालू ठेवायचा आहे, मग इतक्या वेगवेगळ्या नंबरचे फोन ठेवतोसच का तू? आईमुळे. कोणाच्या आईमुळे? अहो, माझ्या आईमुळे. सासूबाईंच्यामुळे? हो. का? ते काय आहे, आई म्हणते की थोड्या थोड्या वेळाने मोबाईल नंबर बदलत राहिला पाहिजे.
काय लोक फोन करून सतावत राहतात नेहमी. फेकूचंद सासूबाईंच्या नावावर काही फेकाफेकी करतोय.